नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण KCL म्हणजेच किरचॉफ्स करंट लॉ याच्याबद्दल बघितलं होतं. तर इन शॉर्ट आपण त्या ठिकाणी एक रिवाइज करूया की ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं होतं जंक्शन, कारण की याला जंक्शन लॉ पण आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी आपण स्टेटमेंट घेतलं होतं, द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट्स ॲट एनी जंक्शन इज ऑलवेज इक्वल्स टू 0. that is summation I is equals to 0, and in order to get the summation as a 0, we are taking the current which is flowing towards the junction as a positive, and the current which is flowing away from the junction that will be taken as a negative. And again we had also considered the conclusion that sum of current flowing towards the junction is always equals to the current flowing away from the junction. So we had considered all these concepts in the previous lecture. Now in this lecture we are going to consider the second law, which is voltage law, or which is also referred as a loop theorem. Now as it is referred as a loop theorem, so for that purpose we should know the electrical network. इलेक्ट्रिकल नेटवर्क म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच वेळी तुम्हाला या ठिकाणी हा KVL जो आहे तो अप्लाय करता येणार आहे. तर इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण कशाला म्हणतो? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक एलिमेंट्स अँड सोर्सेस ऑफ EMF विच आर कनेक्टेड इन अ कॉम्प्लिकेटेड मॅनर. रिअली खरंच हे कॉम्प्लिकेटेड असतात असं तुम्हाला वाटतं ज्यावेळेस तुम्ही एखादी डायग्रॅम ऑब्झर्व करता, सर्किट डायग्रॅम, त्यावेळी तो इलेक्ट्रिकल नेटवर्क खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं तुम्हाला वाटत असतं, कारण की त्या ठिकाणी व्हेरियस इलेक्ट्रिक सर्किट एलिमेंट जे आहेत ते आणि सोर्सेस ऑफ EMFs काय केलेले असतात, कनेक्ट केलेले असतात. सिरीज कॉम्बिनेशन, पॅरलल कॉम्बिनेशन काय असेल ते असेल, तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल नेटवर्क. मग ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये नेमकं हा KVL कसा अप्लाय करायचा? सो इन अ क्लोज्ड लूप. आता हा शब्द ध्यानात ठेवा, क्लोज्ड लूप म्हणजे जे आपलं नेटवर्क आहे इलेक्ट्रिकल नेटवर्क, तर ते इलेक्ट्रिकल नेटवर्क कसं पाहिजे? क्लोज पाहिजे. म्हणजे एखादी जी कंडक्टिंग वायर आहे ती ओपन राहता कामा नये, ती सर्व बाजूने कनेक्ट केलेली पाहिजे. म्हणजे सपोज आपण असं म्हणूया की ज्या पॉईंटपासून आपण ते कनेक्शन स्टार्ट केलेलं आहे त्याच पॉईंटपाशी येऊन ते एंड झालं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? ॲज अ क्लोज्ड लूप. जर एखादी वायर आपण नॉट कनेक्टेड ठेवली तर त्याला क्लोज्ड लूप म्हणता येणार नाही. सो इन अ क्लोज्ड लूप ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क, in a closed loop of electrical network, the algebraic sum of potential differences for all the components, potential differences of all the components plus the algebraic sum of all EMFs is always equals to 0. आता इथे दोन अल्जेब्रिक सम तुम्हाला घ्यायचे आणि त्यांची ॲडिशन करायची आहे, जी कायम काय भेटणार आहे? 0 भेटणार आहे. जसं KCL मध्ये फक्त आणि फक्त करंट इन्व्हॉल्व होते. आता या ठिकाणी आपल्याला दोन फॅक्टर आहेत. या ठिकाणी आपल्याकडे दोन फॅक्टर्स आहे की जे दोन फॅक्टर्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचे. एक म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस फॉर ऑल द कंपोनंट प्लस अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द EMFs विच आर कनेक्टेड इन दॅट इलेक्ट्रिकल नेटवर्क. All these additions are always going to be 0. Again, additions are going to be 0. That means some component or some values should be taken as negative. जर ॲडिशन 0 घ्यायची तर काही व्हॅल्यूज ह्या काय पाहिजे आपल्याला? ऑब्वियसली निगेटिव्ह पाहिजे, तरच ती ॲडिशन 0 येईल. तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण असं लिहिणार आहे, समेशन IR प्लस समेशन E इज इक्वल्स टू 0. आता मी हा समेशन IR का घेतलाय? तुम्ही म्हणाल की आपल्या स्टेटमेंटमध्ये तर पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि मी मग हा समेशन असा का घेतलाय? तर आता बघा की या ठिकाणी ओहम्स लॉ जर आपण बघितला तर ओहम्स लॉच्या अकॉर्डिंग आपण पोटेन्शियल डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतो? V इज इक्वल्स टू IR. सो इन्स्टेड ऑफ समेशन V आय कॅन यूज समेशन IR. तर ते ओहम्स लॉवरनं आपण घेतलेलं आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवायचं. मग आता इथे साइन कन्व्हेन्शन्स कसे यूज करायचे? जसे आपण KCL मध्ये घेतले होते की अवे असेल तर निगेटिव्ह घेतोय, टुवर्ड्स असेल तर पॉझिटिव्ह घेतोय. मग आता या ठिकाणी नेमकं पोटेन्शियल डिफरन्स पॉझिटिव्ह कधी घ्यायचा, EMF पॉझिटिव्ह कधी घ्यायचा, ते निगेटिव्ह कधी घ्यायचे, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. सो इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग म्हणजे काय? आपण सर्किट ट्रेस करतो
कुठल्या तरी एका वेने ट्रेस करायचं. सपोज ए टू बी ट्रॅव्हल करा किंवा बी टू ए ट्रॅव्हल करा. मग ए बी हा काय झाला तुमचा ट्रेसिंग पाथ झाला, किंवा बी टू ए आले तर बी ए काय झाला तुमचा ट्रेसिंग पाथ झाला. सो इफ डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग इज सेम ॲज दॅट ऑफ कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट. what is the conventional current flow? From positive to negative. So that means if we are tracing the circuit in that same direction from positive to negative, then potential difference across the resistances of all the components is considered as a negative. म्हणजे आपण ज्या डायरेक्शनने जातोय त्याच डायरेक्शनने करंट जात असेल तर त्याला तुम्ही म्हणायचं निगेटिव्ह. त्यावेळी तो पोटेन्शियल डिफरन्स काय घ्यायचा? निगेटिव्ह. आणि अदरवाईज तुम्ही तो काय घेणार आहात? पॉझिटिव्ह. म्हणजे मी ए टू बी चाललोय आणि करंट बी टू ए चाललाय, तर त्या केसमध्ये मी त्या पोटेन्शियल डिफरन्सला काय घेणार आहे? ॲज अ पॉझिटिव्ह म्हणून आपण काय करणार आहे? तिथे कन्सिडर करणार आहे. हा झाला पहिला साइन कन्व्हेन्शन. EMF इज पॉझिटिव्ह इफ वी ट्रॅव्हर्स फ्रॉम negative to the positive terminal inside the cell, and EMF is negative if we traverse from positive to negative terminal inside the cell. म्हणजे काय अर्थ झाला याचा? की ज्यावेळी तुम्ही सेल जो आहे तुमचा EMF जो आहे त्या EMF ला दोन टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तुमच्या सर्किट ट्रेसिंगची डायरेक्शन जर त्या सेलच्या पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे असेल, इनसाइड द सेल आता म्हणतोय मी, आउटसाइड नाही, ठीक आहे, इनसाइड द सेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल तर त्यावेळी तो सेल जो आहे तो EMF जो आहे तो तुम्ही निगेटिव्ह घ्यायचा. आणि तीच डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असेल तर ती काय घ्यायची? तुम्ही पॉझिटिव्ह घ्यायची. तर हे दोन साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला काय करायचे आहे? यूज करायचे आहेत. मग इथे एक सर्किट मी दाखवलेलं आहे. तर ह्या सर्किटमध्ये मी एका लूपला फक्त ॲप्लाय करून दाखवणार आहे. तर सेम मॅनरने रिमेनिंग दोन सर्किटसाठी तुम्हाला होमवर्क असणार आहे, जो तुम्ही ट्राय करू शकता आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की आम्ही अशा प्रकारे हे ट्रेस केलेलं आहे. इज इट करेक्ट ऑर नॉट? ओके. सो मी कुठली लूप घेतोय आता? ACDFA. आता बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन वी नीड अ क्लोज्ड लूप. मग बघा, मी ए पासून सर्किट स्टार्ट केलंय आणि परत ए पर्यंत येऊन थांबलोय, म्हणजे माझं सर्किट क्लोज केलेलं आहे मी. ठीक आहे. मग मी इथे KVL अप्लाय करू शकतो. ठीक आहे. मग आता कसं सर्किट घेतोय बघा, मी ACDFA कसं ट्रेस करतोय? मी ह्या ए कडून सी कडे येतोय, सी कडनं डी कडे जातोय, डी कडनं एफ कडे आणि एफ कडनं पुन्हा ए कडे येऊन थांबतोय. ही झाली माझी ट्रेसिंग. दुसरा वे मी काय घेऊ शकतो ट्रेसिंग, सर्किट ट्रेसिंगचा? मी असं पण घेऊ शकतो ना, ए पासून एफ कडे येणार, एफ पासून डी कडे, डी पासून सी कडे आणि पुन्हा सी पासून ए कडे. झाला क्लोज लूप. म्हणजे मी अँटी क्लॉकवाईज जाऊ शकतो, क्लॉकवाईज जाऊ शकतो, कसंही जाऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक कॉम्बिनेशन मी काय घेऊ शकतो? सपोज मी काय केलं, हा जो लोअर पार्ट आहे तो मी कन्सिडरच केला नाही, फक्त हा अप्पर पार्ट घेतला. मग कसं होईल सर्किटचं ट्रेसिंग? ABEFA, बरोबर. आणि आणखीन एक कॉम्बिनेशन काय घेऊ शकतो मी? BCDEB हा पण घेऊ शकतो मी. म्हणजे वरचा पोर्शन मी आता स्किप करणार, हा वरचा पोर्शन मी काय करणार आहे? स्किप करणार आहे. म्हणजे या ठिकाणी तीन वेजने तुम्ही ते सर्किट घेऊ शकता. तुम्ही ही मधली ब्रँच सोडून देऊ शकता, तो एक पहिला कॉम्बिनेशन झाला. दुसरा कॉम्बिनेशन अप्पर हाफ पोर्शन घेऊ शकता आणि तिसरा कॉम्बिनेशन लोअर हाफ. तर मी हा मधली ब्रँच सोडून जी लूप आहे तो इथे करून दाखवणार आहे. तर मग अप्पर हाफ आणि लोअर हाफ तुम्ही त्या मॅनरने ट्राय करू शकता. आता या ठिकाणी सर्वात आधी ज्यावेळेस तुम्ही सर्किट ट्रेस करताय तर कसं स्टेटमेंट क्रिएट करायचं? आता आपल्याला काय घ्यायचं आहे? प्रोडक्ट I इंटू R आणि EMF. मग आता आपण काय करायचं? ह्या ट्रेसिंगमध्ये आधी काय करायचं? ह्या ट्रेसिंगमध्ये किती रेझिस्टन्सेस येत आहेत ते काउंट करत चालायचं आणि ते वन बाय वन तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. पहिला रेझिस्टन्स काय आलाय मला? ए कडून सी कडे जाताना कसं ट्रेसिंग आहे माझं? A टू C.
ए कडून सी कडे जाताना दोन रेजिस्टन्स येत आहेत बघा, R2 आणि R4. ठीक आहे, कुठले आहेत? R2 आणि R4 हे दोन रेजिस्टन्स तुम्ही लिहून घ्यायचे. थोडासा गॅप सोडायचा मध्ये, जेणेकरून आपल्याला नंतर त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पुन्हा करंटने मल्टिप्लाय करायचं आहे ना, त्यामुळे थोडासा गॅप ठेवायचा. बरं, आता R4 कडनं मी गेलो. आता E2 आपण नंतर घेऊया, आधी आपण सर्व रेजिस्टन्स घेऊन टाकूया. ठीक आहे, मग C कडनं मी आलो D कडे. कुठला रेजिस्टन्स येतो याच्यामध्ये? R5. करेक्ट, इट इज R5. ओके, तो पण मी तिथे लिहून घेतला. बर, आता मी गेलो D कडून F कडे. इथे कुठलाही रेजिस्टन्स नाहीये, कुठलाही EMF नाहीये. मग मी नेक्स्ट ब्रांच कडे जातो. F2A आला, R1 आला आता. ठीक आहे, R1 म्हणजे टोटल किती रेजिस्टन्सेस इन्व्हॉल्व झालेत माझ्या आता ह्या ब्रँचमध्ये किंवा ह्या लूपमध्ये, ह्या क्लोज लूपमध्ये 4 रेजिस्टन्सेस मी काय केलेले आहे? कन्सिडर केलेले आहेत. ओके, आता आपण करंटने मल्टिप्लाय करून घेऊया. R2 बघा A आणि B मध्ये आहे आणि ह्या A आणि B मध्ये हा I1 करंट फ्लो होतोय बघा. म्हणजे मला R2 ला कशाने मल्टिप्लाय करायचंय? I1 ने त्या ठिकाणी काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, एखादा जंक्शन येत असेल तर तिथे तुम्हाला KCL पण अप्लाय करावा लागेल. ज्यावेळी तुम्ही अप्पर हाफ लूप घेताय किंवा लोअर हाफ लूप घेताय त्यावेळेस तुमच्यासाठी एक R3 हा रेजिस्टन्स येतोय आणि त्याच्यामध्ये आपण करंटची ॲडिशन केलेली आहे बघा, I1 I2. करंट डायरेक्टेड टुवर्ड्स द जंक्शन इज ऑलवेज इक्वल्स टू गोइंग अवे फ्रॉम द जंक्शन. ही कन्सेप्ट तिथे मी अप्लाय केलेली आहे. पण R2 मधून एकच करंट फ्लो होतोय त्यामुळे मी एकच घेतलाय. R4 मधून मात्र I2 फ्लो होतोय जो E2 मुळे क्रिएट झालेला आहे. तर मग इथे मला दुसरा प्रोडक्ट काय भेटेल? I2 R4 भेटेल. ठीक आहे, R5 मध्ये पण I2 फ्लो होतोय बघा, तिथे दाखवलेला आहे. म्हणजे मला नेक्स्ट प्रोडक्ट किती भेटला? I2 R5. मी असं पुढे गेलो, R1 मधून किती करंट पास झालाय? I1 इतका करंट पास झालाय, म्हणून मी तो प्रोडक्ट किती घेतला? I1 R1. हे झाले रेजिस्टन्सेस आणि त्यांचा करंट, म्हणजे मी पोटेन्शियल डिफरन्स सर्व लिहून घेतले. आता EMFs किती कनेक्ट झालेले आहेत त्या सर्किटमध्ये ते काउंट करा. इथे E2 आहे बघा एक आणि इकडे E1 आहे. ठीक आहे, मग मी ते लिहून घेतले. आधी कोण येतोय? E2 येतोय. ठीक आहे, मग तो लिहूया आपण. आणि नंतर कोण येतोय? E1 येतोय. आणि थोडासा गॅप ठेवा जेणेकरून आपल्याला सायन्स वगैरे तिथे टाकता येतील. आणि ह्या सर्वांची सम आपल्याला किती भेटते? 0. तो आपण लिहून शकतो. ठीक आहे, आता मी साइन कन्व्हेन्शनकडे जातोय. मला आधी पोटेन्शियल डिफरन्सचा साइन कन्व्हेन्शन घ्यायचा आहे. म्हणजे हे I1 R2, I2 R4, I2 R5, I1 R1 यांचे मी साइन कन्व्हेन्शन घेतो. ठीक आहे, आता आपली ट्रेसिंग आणि करंटची डायरेक्शन ही जर सेम असेल तर मला तो पोटेन्शियल डिफरन्स घ्यायचा आहे निगेटिव्ह. ठीक आहे, आपली ट्रेसिंग म्हणजे मी कुठून कुठे जातोय आणि करंट कुठून कुठे जातोय त्याच्यानुसार मला तो काय घ्यायचा आहे? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मला तो काय करायचा आहे? कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, मग आता बघा इथे मी R2 कुठे घेतलेला आहे? A पासून B कडे जाताना घेतलेला आहे. ठीक आहे, मी कुठून कुठे जातोय? A to B जातोय बरोबर. माझी डायरेक्शन काय आहे? A to B. आणि हा करंट I1 पण तसाच चाललाय ना, A to B. म्हणजे कन्व्हेन्शनल फ्लो आणि माझी डायरेक्शन मॅच झाली आहे. मग त्या केसमध्ये ह्या पोटेन्शियल डिफरन्सला मी निगेटिव्ह घेणार, म्हणून मला पहिला प्रोडक्ट काय आला? -I1 R2. बर, आता आपण पुढे जाऊया B to C. मी कुठून कुठे जातोय? B कडून C कडे. पण हा करंट I2 मात्र कुठून कुठे जातोय? C to B जातोय. बघा इथे ॲरो दिसेल ना तुम्हाला. ॲरो काय सांगतोय? करंट C to B चाललाय आणि मी B to C चाललोय. म्हणजे वेगळ्या डिरेक्शननी चाललोय आपण, करंटच्या अपोजिट डिरेक्शननी. मग त्या केसमध्ये त्या प्रोडक्टला मला घ्यायचंय पॉझिटिव्ह, म्हणजे दुसरा प्रोडक्ट झाला पॉझिटिव्ह. सेम थिंग R5 साठी पण होणार आहे, त्यामुळे तिथे पण मला प्रोडक्ट पॉझिटिव्ह भेटेल. त्यानंतर R1 साठी मात्र दोन्हींची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे मी पण F to A चाललेलो आहे आणि I1 सुद्धा F to A चाललेला आहे. सेम म्हणजे निगेटिव्ह, म्हणून I1 R1 काय झाला? निगेटिव्ह झाला. ह्या मॅनरने मी साइन कन्व्हेन्शन काय करू शकतो? कन्सिडर करू शकतो. बघा
मग काय झालं, मायनस I1 R2 मायनस I1 R2, ठीक आहे, ही पहिली कंडिशन मला भेटली. त्यानंतर प्लस I2 R4, त्यानंतर प्लस I2 R5 अँड मायनस I1 R1 हे 4 साइन कन्व्हेन्शन आपण घेतले. आता राहिला E2 आणि E1. E2 कडे जाऊया आधी आपण. हा E2 मी असा कन्सिडर केलेला आहे, इथे इथे आहे E2 बघा. मला सांगा आपण कुठून कुठे चाललोय, C कडून D कडे, ठीक आहे. मग आता हा जो गॅप आहे ना E2 मध्ये, त्या प्लस आणि मायनस मध्ये, त्याच्यामध्ये ट्रेसिंग कन्सिडर करायची तुम्ही. बघा C टू D म्हणजे मी कुठून कुठे चाललोय, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलो तर EMF ला मला घ्यायचंय निगेटिव्ह अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन. सो देअरफॉर हिअर आय एम टेकन इट ॲज अ मायनस E2. आणि दुसरी गोष्ट, E1 मध्ये कसा गेलोय बघा, मी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेलोय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, देन EMF इज पॉझिटिव्ह. सो हिअर आय हॅड टेकन इट ॲज अ प्लस E1. समजलं मग आपण कसे डायरेक्शन घेतल्यात, कसे पॉझिटिव्ह घेतले, कसे निगेटिव्ह घेतले, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि सपोज जर मी इथे करंट्स कॉमन घेतले I1 आणि I2 आणि ह्या सर्व टर्म्स रिअरेंज केल्या तर मला फायनल एक्सप्रेशन असं भेटेल, E1 मायनस E2 मायनस I1 इज कॉमन इंटू ब्रॅकेट R2 प्लस R1 प्लस अगेन I2 इज कॉमन and inside the bracket R4 plus R5. So in this way I can able to apply the KVL for the closed loop. So in the same manner you can apply the KVL for the A, B, E, F, A as well as B, C, D, E, B. So you can easily apply for that by using the same sign conventions. So I hope you understand the KVL, which is Kirchhoff's voltage law, in which algebraic sum of potential differences for all components plus algebraic sum of all the EMFs is always equals to 0, and mathematically we can write it as a summation I R plus summation E is equals to 0. That is our statement. That is our statement. So in this way we are able to consider the KVL. So I hope you enjoyed this video. So thanks for watching the video. I request you to like, subscribe and share our page, and also press the bell icon so you will get the updates in the future. So again, thanks for watching the video. Have a nice day.